गेल्या 12 वर्षांपासून खानापूर तालुक्यातील मंगरूळ येथे युरो फ्रुट्स या कंपनीमार्फत क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. कंपनीचे सर्वेसर्वा नितीन अग्रवाल यांच्या सहकार्याने या क्रीडा स्पर्धा होतात. परिसरातील अनेक शाळा या स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा संपन्न झाली. यात तब्बल 12 शाळांनी सहभाग घेतला होता. युरो फ्रुट्स कंपनीचे नितीन अग्रवाल या स्पर्धेचा संपूर्ण खर्च करतात. दरवर्षी कंपनीच्या नावाने ही स्पर्धा आयोजित केली जात होती, परंतु आज त्यांचा नातू तनुषच्या नावाने ही स्पर्धा होतीये. त्याला शिक्षक व खेळाडूंचा भरघोस प्रतिसाद मिळतो. याबद्दल अनेकांनी या उपक्रमाचं कौतुक केलं. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडला. यात अनेकांनी आपली कला सादर केली. केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा केंद्र मंगरूळ उद्घाटन समारंभ प्रमुख उपस्थिती गट शिक्षणाधिकारी विकास राजे, केंद्र प्रमुख अनिता येलमार, सरपंच बामणी आनंदराव शेळके, उपसरपंच बामणी पैलवान अभिजित शिंदे, पोलीस पाटील बामणी रामचंद्र माळी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संभाजी शिंदे, माझे सरपंच कविता महावीर शिंदे, मुख्याध्यापक बामणी संगीता मोरे, माझे सैनिक संघटना अध्यक्ष कुंभार, केंद्रातील सर्व शाळांचे शिक्षक व विद्यार्थी, युरो फ्रुटचे प्रतिनिधी, बामणी गावचा प्रतिष्ठित नागरिक पैलवान बाजीराव शिंदे, वैभव कुलकर्णी इत्यादींसह बामणी गावातील व केंद्रातील प्रत्येक गावचे पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 25व्या शैक्षणिक वर्षातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा काल आणि आज बामणी शाळा या ठिकाणी संपन्न होत आहेत. तर या स्पर्धेतून ग्रामीण भागातील उत्तम चांगले खेळाडू उत्कृष्ट तयार होईल हा बेस लक्षात घेऊन सर्व शाळा अतिशय उत्साहानं यात सहभागी होतात, तयारी करून घेतात. मुलांचंही सुप्त गुणांना वाव मिळतो आहे आणि यातून भविष्यात आपल्या देशासाठी चांगले खेळाडू निर्माण व्हावे हा याचा महत्त्वाचा हेतू आहे आणि व्यवस्थित स्पर्धा पार पडत आहे. तनुष युरो फ्रुट्स कार्यामार्फत मंगरूळ केंद्राच्या सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. जिल्हा परिषद शाळा बामणी येथे यामध्ये खो खो, कबड्डी, रिले, लांब उडी, गोळाफेक, त्याचबरोबर 100 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, त्याचबरोबर प्रत्येक शाळेचा एक सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध प्रकारचे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत आहे. या कार्यक्रमासाठी तनुष युरो फ्रुट्सचे मालक सन्माननीय नितीनजी अग्रवाल साहेब, त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, बामणी गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, त्याचबरोबर या सर्व कार्याबद्दल आम्हाला आमच्या तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी सन्माननीय विकास राजे साहेब, त्याचबरोबर केंद्रप्रमुख येलमार मॅडम व आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका मोरे मॅडम यांचे योगदान लाभले आहे. उत्सव 2024 या अंतर्गत गेली 12 वर्ष जवळजवळ नितीनजी अग्रवाल साहेब यांनी सहकार्य केलं आणि त्याच्या माध्यमातून विविध क्रीडा प्रकार या ठिकाणी होतात आणि मुलांच्या गुणांना, कलागुणांना वाव मिळतो. जवळजवळ तालुका स्तरावरती व जिल्हा स्तरावरती आतापर्यंत या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून आमची अनेक मुले चमकली. याला कारणीभूत म्हणजे हे आमचे मंगरूळ केंद्रातील केंद्रप्रमुख येलमार मॅडम आणि त्याचबरोबर नितीनजी अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जवळजवळ 2012 पासून या स्पर्धा सुरू आहेत आणि या ठिकाणी या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी खऱ्या अर्थाने एक स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद त्यांना देतो आणि असेच यापुढेही सहकार्य मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. शिंदे या युरो फ्रुट्स या आमच्या भागामध्ये आल्यामुळं नितीन अग्रवाल सरांनी बरेच या भागासाठी जे काही क्रीडा असेल, सांस्कृतिक असेल, कोणते कुस्ती मैदान असतील यासाठी चांगल्या पद्धतीने आर्थिक सहकार्य करत असतात. त्यांनीच या तनुष क्रीडा याच्यामध्ये शाळेसाठी आपल्याला चांगली आर्थिक देणगी दिलेली आहे. त्याच्या माध्यमातून शाळेत संपूर्ण क्रीडा प्रकारात जे आम्ही 2 दिवस पाहतो आहे ते चांगल्या पद्धतीने इथलं नियोजन होत आहे. त्यामुळे आम्ही पण हे आमच्या गावच्या संपूर्ण नागरिकांनी अध्यक्ष वगैरे सगळ्यांनी मिळून तसेच मोरे मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनी लक्ष देऊन चांगल्या प्रकारे सगळ्यांनी योगदान दिलेलं आहे शाळेसाठी. जिल्हा परिषद शाळा बामणी येथे सुरू असणाऱ्या क्रीडा स्पर्धेत शुभेच्छा. या ठिकाणी मंगरूळ केंद्रातील 10 शाळेतील संघ सहभागी होता. त्याच्यामध्ये जवळजवळ 700-750 मुलं आणि सर्व शिक्षक कार्यरत असतात. सर्वजण उत्साहाने काम करतात. याच्यामध्ये कबड्डी आणि खो खो, लहान गट मोठा गट
लांब उडी, गोळाफेक, रिले आणि धावणे या स्पर्धा होतात. मंगरूळ केंद्रातील सर्वजण उत्साहाने काम करतात. यामध्ये गावाचा व शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतीचा चांगल्या प्रकारे सहकार्य लाभतो. अनिता धनाजी एलमार, केंद्रप्रमुख मंगरूळ. माझ्या मंगरूळ केंद्रामध्ये युरो फ्रूट्सच्या आर्थिक योगदानातून दरवर्षी गेली 10-15 वर्ष झालं त्यांच्या योगदानातून आमच्याकडे चांगल्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. यामध्ये 10 शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक सगळे आणि सर्व विद्यार्थी असतात आणि त्यांच्या योगदानातूनच हे सगळं घडून येत असतं. आमच्या केंद्रातील केंद्रप्रमुखांच्या एकजुटीतून ह्या स्पर्धा घडून येत असतात. माध्यमातून या ठिकाणी क्रीडा स्पर्धा मंगरूळ केंद्रामध्ये क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. खरं तर जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा सगळ्या केंद्रांच्या मध्ये होतात, परंतु मंगरूळ केंद्रातली क्रीडा स्पर्धा मात्र जिल्ह्यामधले उठावदार स्पर्धा व्हायचं कारण काय असेल तर युरो फ्रूट्सच्या माध्यमातून गेली 10 ते 12 वर्ष सन्माननीय नितीन अग्रवाल साहेब हे आम्हाला आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी करतात, स्वतः या स्पर्धेसाठी वेळ देतात, या ठिकाणी येऊन आमच्या सगळ्यांचा उत्साह वाढवतात आणि त्या कारणाने या स्पर्धेची उंची वाढत जाते. ते स्वतः जर अनुपस्थित राहिले काही कारणानं त्यांच्या व्यापातनं तर त्यांची सगळी टीम आम्हाला या ठिकाणी पाठवतात. ते उद्घाटनाला येतात, ते निरोप समारंभाला येतात आणि आम्हाला आर्थिक सहकार्यसुद्धा करतात. अतिशय लहान लहान मुलांच्या या क्रीडा स्पर्धांच्या मध्ये अग्रवाल साहेब स्वतः लहान मूल होऊन याच्यामध्ये सहभाग घेताना आम्हाला दिसतात आणि या सगळ्याचं योगदान म्हणून ही क्रीडा स्पर्धा एक अत्यंत चांगल्या पद्धतीची स्पर्धा, संपूर्ण जिल्ह्यामधली उठावदार स्पर्धा या ठिकाणी होते. अग्रवाल साहेबांना मी मनपूर्वक धन्यवाद देईन आणि इथून पुढे देखील आमची विनंती राहील की या अशा प्रकारचा जो तुमचा सहभाग आम्हाला जे तुम्ही देता आहात तो इथून पुढे सुद्धा तुम्ही आम्हाला द्यावा आणि प्रेरणा लहान मुलांना, या केंद्रातल्या सगळ्या मुलांना तुमच्याकडनं प्रेरणा मिळते. यातनं बरेचसे विद्यार्थी मंगरूळसारख्या, कारवेसारख्या ठिकाणाचे विद्यार्थी राज्यस्तरापर्यंत चमकलेले आहेत. खो खोमधनं नॅशनल झालेली पोरं यातनं निर्माण झालेले आहेत आणि याचं योगदान जसं या मातीला आहे तसं अग्रवाल साहेब जरी लांबून आले असले तरी त्यांनासुद्धा हे योगदान आहे. तर मी त्यांचं या निमित्तानं त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि याच पद्धतीचा उपक्रम तुम्ही सुरू ठेवावा अशी अपेक्षा पण व्यक्त करतो. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.